तिवळसाठी लागणार आता आपण पहिल्यांदा काय करूयात, साहित्य पाहूयात। जी आमसूल असते ना आपली, ती मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती। आणि तुम्हाला जर रात्रभर शक्य नसेल तर गरम पाण्यामध्ये किंवा थोडंसं कोमट पाण्यामध्ये 1-2 ते 3 तास आमसूल पूर्णरित्या काय करून द्यायची, तर भिजून द्यायची। ह्यात पण एक मेन ट्रिक काय असते, जर तुमचं आमसूल ताजं असेल तर त्याचा कलर पटकन पाण्यामध्ये उतरला जातो, कारण की ते फ्रेश आमसूल असल्यामुळे। त्यामुळे गरम पाणी नाही वापरलं तरी चालतं। त्यामुळे थंड पाण्यात पण तुम्ही 1-2 तास जरी ठेवला ना तरी चांगलं त्याचा कोळ बनू शकतो किंवा आगळ बनू शकतं। आणि जी ड्राय आमसूल असते किंवा जी वाळलेली आमसूल असते ना, ती पटकन पाण्यामध्ये मिक्स होत नाही। त्यामुळे गरम पाण्यामध्ये जर आपण ती भिजवत ठेवली तर त्याचा कलर आपल्याला चांगला मिळू शकतो। तर मी दोन्ही प्रकार इथे घेतलेले आहेत। एक आहे ताजी होती आणि एक पूर्ण अशी ड्राय झालेली असते। जी ड्राय असते ती अशी पूर्ण काळी बनलेली असते आणि जी ताजी असते ती अशी थोडीशी कमी डार्क किंवा चॉकलेटी कलरची असते। तर मी दोन्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं। मी रात्रभर भिजवल्यामुळे दोन्ही एकत्र भिजवलेलं आहे, त्यामुळे कलर पाण्याला चांगला उतरलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला इथे हिंग लागणार आहे आणि इथे आहे जिऱ्याची पूड, जी ह्या तिवळ रेसिपीमध्ये अतिशय खमंग असं लागते। त्याच पद्धतीने इथे काही आपण मसाले घेतलेले आहोत। तर इथे आहे मिरची, हिरवी मिरची। तर आपल्या तिखटानुसार आपल्याला किती कमी जास्त तिखट हवं आहे त्यानुसार आपण इथं मिरची घ्यायची आहे। तुम्ही मिरची पाहू शकताय, मी तिरकी कट करून घेतलेली आहे, जेणेकरून आतला जो त्याचा तिखटपणा असतो तो आपल्या तिवळमध्ये उतरण्यास पटकन मदत होईल। इथे मी गूळ घेतलेला आहे, तुम्ही साखर देखील वापरू शकता। मी 1 टेबलस्पून इतकं गूळ घेतलेलं आहे। चिरलेली फ्रेश कोथिंबीर आहे, त्याशिवाय ह्या तिवळला चांगला स्वाद येतच नाही। आणि ठेचलेला थोडासा लसूण आहे, तुम्ही आलंही घालू शकता, पण ठेचलेला लसूण देखील अतिशय उत्कृष्ट लागतो, किंवा तुम्ही दोन्हीही घालू शकता, आलं आणि लसूण असं। आणि मेन म्हणजे तिवळ हा 2 प्रकारे केला जातो। एक आहे पूर्ण हे इन्ग्रेडियंट्स घालून आपण तिवळ बिना फोडणीचं बनवू शकतो, आणि एक असतं ते फोडणीचं बनवू शकतो। तर इथं आपण काय करणार आहोत, अगदी पारंपरिक जी काही आपली रेसिपी आहे ना ती आपण इथे पाहत आहोत आज। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं फोडणी आज आपण इथे तिवळला देणार नाही। तिवळला जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा ते फुटीची कढी अशी देखील त्याला संबोधलं जातं। तर किंवा आमसुलाचा सार असं देखील त्याला आपण म्हणू शकतो, जेव्हा आपण ते फोडणीमध्ये पूर्ण तिवळची प्रोसेस करतो तेव्हा। पण बिना फोडणीचा आपण इथे तिवळ आज बनवत आहोत। तर आपण साहित्य बघितलेलं आहे, आता आपण कृती करायला घेऊयात। सगळ्यात पहिला काय करायचं, जे इथं आपण आमसूल रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले होते ना, ते पहिल्यांदा कुस्करून घेऊयात। ह्याच्यामध्ये हे असं कुस्करून घेतल्यामुळे काय होतं, पूर्ण जो आमसुलाचा अर्क असतो ना तो पाण्यात उतरला जातो, किंवा ह्याचा एक आगळ प्रकार आपण म्हणतो ना तो इथे बनतो। तर तुम्ही आगळ देखील वापरू शकता। आगळ जर वापरत असाल तर मीठ वरतून घालायची काही गरज लागत नाही, ऑलरेडी आगळमध्ये भरपूर मीठ असतं। आणि म्हणूनच काय करायचं, शक्यतो जर आपल्याला असे छान आमसुलं जर घरात अवेलेबल असतील तर डायरेक्ट आपण घरातच असं त्याचं सार काढून घ्यायचं। तर मी हे सार पूर्ण काढून घेते आत्ता। जस्ट असं कुस्करून त्याला काय करायचं, पूर्ण जे आपलं आमसूल आहे ना ते असे पूर्ण छान कुस्करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण जे तुमचा अर्क आहे ना आमसुलातला तो पाण्यामध्ये उतरण्यास मदत होतो। मी पूर्णपणे आमसूल काय केलेले आहेत, कुस्करून इथे घेतलेले आहेत। आता मेन जे ट्रिक पण म्हणता येणार नाही, पण एक ह्यातलं तुम्हाला गंमत सांगते की हे आत्ता लगेचच गाळून नाही घ्यायचं आमसूल, तर हे असंच ठेवायचं आणि सगळी प्रोसेस आता करून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी वाढवूयात। तर जवळजवळ 3 ते 4 ग्लास आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वाढवून घ्यायचं आहे। इथे बघताय तुम्ही, मी जवळजवळ 4 ग्लास इतके पाणी ओतलेलं आहे आपल्या आगळमध्ये। आता राहिलेली प्रोसेस आपण करून घेऊयात।
तर सगळ्यात पहिला जो आपण हा ठेचलेला लसूण होता ना तो आपण ह्याच्यामध्ये घालूयात. नंतर जे आपण हे तिरक्या कापलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. त्याच पद्धतीने थोडासा तिखटपणा, थोडासा आंबटपणा हा बॅलन्स करण्यासाठी आपण गूळ घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता थोडासा आपण हिंग घालूयात ह्याच्यामध्ये. हिंगाने जो काही आपलं तिवड आहे ना त्याला अतिशय खमंग स्वाद येतो. मी 1 टीस्पून इतकं हिंग याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता घालूयात आपण जिऱ्याची पूड. तर इथे मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय की हे थंड पेय आहे आणि हा उन्हाळ्यात जास्तीत जास्त पिलं जातं, ज्याच्यामध्ये पाचक शक्ती असते. म्हणजेच काय की पचनाला हे जे पेय आहे हे अतिशय उत्कृष्ट असतं. त्यामुळे काय की जिरा अजून त्याला जास्ती काय करतं, थंड बनवतं. जिऱ्याचा गुणधर्मच आहे की थंडपणा. तर हे जिऱ्याची पावडर आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत. आता मात्र ह्याला पूर्णपणे खमंग जो सुवास असतो ना आपण म्हणतो तो आता येत आहे. आता सगळ्यात शेवटला जे आपण कट करून ठेवलेल्या जे काही ही कोथिंबीर, तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी मगाशी जे दाखवले होते ते सगळे मी याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत. आणि आता ह्याला छान आपण काय करायचं आहे, हलवून ठेवायचं आहे मीठ घालून. तर आता थोडंसं चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि याला आता हलवून काय करायचं आहे आपल्याला, आहे असंच झाकण ठेवून एक 20 मिनटं ते अर्धा तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. जेणेकरून ह्याच्यामध्ये जे आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याच पद्धतीने ठेचलेला लसूण, हिंग आणि जिऱ्याची पावडर जी टाकलेली आहे त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये विरघळला जाईल किंवा उतरला जाईल आणि आपलं तिवड अतिशय चांगलं चवीला लागेल. कधी कधी काय होतं, कुठल्या ठिकाणी कोकणात वगैरे जर आपण गेलो किंवा खास गोव्यात जर गेलो आणि तिवड घेतलं तर ते लोक काय करतात की बाबा जे काही आपण इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत ते आहे असेच आपल्याला ग्लासमध्ये ओतून देतात. ते इन्ग्रेडियंट्स बाहेर काढले जात नाहीत, आहे असेच आपल्याला ते ग्लासमध्ये पेयासोबतच मिळतात. मिरची, लसूण वगैरे असं जे काही असतं ते. पण त्यांनी काय होतं ते जे तिवड आपण पिताना ते घशामध्ये वगैरे अडकतं किंवा तोंडात येतं, तर तेवढी मजा येत नाही. त्यामुळे पूर्ण अर्क उतरेपर्यंत अर्धा तास याला असंच आपण झाकण ठेवून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत, आपण गाळून घेऊन आपण हे बर्फ वगैरे टाकून सर्व करणार आहोत. तर सगळ्यात पहिला आता आपण ह्याला एक अर्ध्या तासासाठी काय करूयात, ठेवून देऊयात. जवळजवळ आपण अर्धा तास जे आपण मगाशी जे मिश्रण झाकून ठेवलं होतं ते अर्धा तास झालेलं आहे आत्ता. तर आपण पाहूयात. तर तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पूर्ण कलर हा असा उतरलेला आहे आमसुलाचा अर्ध्या तासानंतर. आता तुम्ही एकतर हे असंच ह्या इन्ग्रेडियंट्स सहित किंवा ह्या सगळ्या मिरची किंवा ठेचलेला लसूण, कोथिंबीर ह्याच्यासहित तुम्ही सर्व करू शकता. पण पिताना काय होतं ते मध्ये मध्ये येतं आणि मग ती मजा जाते प्यायची. म्हणून काय करायचं, हे गाळून घेऊयात आता सगळ्यात पहिल्यांदा आपण. चला आता पूर्ण आपण हे जे आहे ते गाळून घेऊयात. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय आपण चुरून ठेवलेला जो आमसूल होता तो देखील आपण म्हणजे तसाच ठेवला होता. त्याला आधीच गाळून घेतलं नव्हतं आणि सगळे इन्ग्रेडियंट्स घालून पुन्हा आपण त्याला काय केलेलं, एक अर्धा तास ठेवलं होतं. तर अशा रीतीने पूर्ण आपला जो गाळ आहे तो आपण एकत्र केलेला आहे. आणि जे आपलं मेन तिवड आहे ते आपलं इथं आलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे आपण. तुम्ही याचा कलर बघू शकताय, अतिशय सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही एखाद दुसरी मिरचीचा तुकडा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता सर्व करण्यापूर्वी. आणि थोडे जे आपली ह्याच्यामधली कोथिंबीर आहे ती देखील थोडीफार आपण असं ॲड करू शकतो जर आवडत असेल तर. अदरवाईज हे गाळूनच प्यावं म्हणजे छान लागतं. म्हणजे पिताना ते मध्ये मध्ये आपल्या घशात अडकणे म्हणा किंवा दातामध्ये खाली येणं हे होत नाही. आणि जे काही म्हणतो ना आपण आस्वाद घेता येतो ना तो अतिशय चांगला घेता येतो.
आता आपण सर्व करूया. सर्व करत असताना हे थंड पेय असल्या कारणानं काय करायचं, थंडच सर्व करायचं असतं आणि बर्फाचे तुम्ही तुकडे ह्याच्यामध्ये घालू शकता. तर आपण आता काय करूया, हे सर्व करूया. आपलं तिवळ रेडी आहे. ह्याच्यामध्ये एखाद दुसरा बर्फाचा खडा घालून आपण हे सर्व करू शकतो.